खूप अशी मेहनत करून आपण पाहतोय की काहीतरी यावर्षी नवीन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयोजकांनी केलेला आहे आणि जास्तीत जास्त चांगली आउटफील्ड आपल्याला या ठिकाणी उभारून दिलेली आहे. नक्कीच त्यांचा सुद्धा सहर्ष आभार व्यक्त करेल. सामन्याच्या दिशेने जाऊ तर नक्कीच सामन्याचा विचार केला तर नक्कीच कोसमाई खार्डी आणि गावदेवी कनेर या दोन्ही संघांमध्ये दरम्यान पाहतोय. नक्कीच परेसर आपण या आपण पाहतोय पुढील आवाज माझे सहकारी मित्र परेश सर यांच्या माध्यमातून. वॉट बॉल, पहिलाच बॉल, चांगला बॉल या ठिकाणी हाताळलाय. कारण आता या ठिकाणी चुका चुका होणे शक्य नाही, कारण इथे चुकीला माफी नसेल. आणि यानंतर डायरेक्ट आजच्या दिवसातील फायनल कडे हा संघ जाईल. ऑलरेडी आपण पाहतोय की सत्यसाई खार्डी हा संघ आजच्या दिवसाच्या फायनल मध्ये गेलेला असताना यावेळेला अप्रतिम वेगवान चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू. बॉलर आपण पाहतोय गोलंदाजी वैभव. दोन चेंडू लगातार निर्धाव झाल्यानंतर मात्र या वेळेला गावदेवी कनेर संघाचे दोन बॅटर मैदानामध्ये आहेत. अजूनही सूर थोडासा सापडलेला नाहीये. यावेळी पुन्हा पुन्हा निर्धाव बीट करतायत बॅटर, पुन्हा बीट होत आहेत. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक तीन वेळा, तीन कन्सिक्युटिव्ह डॉट बॉल. हे प्रेशर आहे, हे दडपण आहे. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये मागच्या वेळेला पहिल्या फेरीमध्ये जास्तीत जास्त धावा आल्या होत्या गावदेवी कनेर संघाकडून 68 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र या दुसऱ्या फेरीमध्ये पहिले 4 चेंडू समाप्त होत आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय, 4 लगातार डॉट बॉल. ही मेडन षटक हाताळलं जाईल काय? वैभव मदनला आपण पाहतोय लगातार 4 चेंडू डॉट होत आहेत मदन यांच्या माध्यमातून. या वेळेला थोडा डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू येईल अवांतर, खराब चेंडू. एक धाव श्री गणेशा होते, सुरुवात केली जाते व्हाईटच्या रूपाने. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. 4 चेंडू अप्रतिम हाताळलेत. पाचवा तितक्याच चांगल्या पद्धतीने हाताळला होता, मात्र टप्पा आपण पाहिला डाव्या यष्टीच्या बाहेर, त्यामुळे अवांतर. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, त्यांच्या मस्तकाला दस्तक देत जातो चेंडू. मात्र पुन्हा एकदा चान्स भेटला, पुन्हा फील्ड केले. हे या ठिकाणी होत राहणार आहे, कारण मी म्हटलेलं आहे ही खार्टनची जमीन आहे. या ठिकाणी कौतुक करतोय मी आयोजकांचं, कारण कुठल्याही प्रकारचं मोठं वाहन या मैदानावरती येऊ शकत नाही, कारण ओहोळ आहे मध्ये आणि तिथून येणं अशक्य होते. आणि अशा वेळेला ज्या ज्या ठिकाणी मातीची गरज आहे त्या त्या ठिकाणी डोक्यावरून माती आणली गेली आणि पावडर ज्या ज्या ठिकाणी पाहिजे त्या त्या ठिकाणी मारली गेली. एक जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे या आयोजकांनी. यावेळेला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चेंडू ओव्हर द रोप, षटकार, 6 धावा. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. अगदी 4 चेंडू चांगले हाताळले होते वैभवने, 4ही निर्धाव टाकले होते, पण तदनंतर एक वाईड आला आणि त्यानंतर 2 धावा आणि एक षटकार. 9 धावा आणि थोडी घाई करायची आहे. सूर्यनारायण आपण अस्ताला जाताना पाहतोय. अजूनही एक आजच्या दिवसातला फायनल चा सामना मात्र या ठिकाणी होणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती मोहित येत आहेत कोसमाई खार्डी संघाकडून. तर स्ट्राईक आपण पाहतोय, अविनाश आहेत स्ट्राईक एंड वरती. 9 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. आगाज आहे. या वेळेला मात्र झेल घेण्याचा एक चांगला मनसुबा होता, प्रयत्न चांगला केला होता, मात्र आपण पाहिलं की फॉलो थ्रू मध्ये इतक्या गतीने
स्वतःला सावरणं, झेल घेणं आणि असे चेंडू कधी कधी हाताला चिपकतात. मात्र या वेळेला यश आलेलं नाहीये. एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीत. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाते. 11 मात्र 10 डबल डिजिट मध्ये स्कोर जातोय. 10 धावा या वेळेला स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अजूनही ओपनर बॅटर मैदानामध्ये आहेत. आपण पाहतोय अविनाश आणि मदन. मदनच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आलेला आहे. आता मात्र षटकारांची आतषबाजी करावी लागेल मदनला. यावेळेला फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. फुल टॉस चेंडू, जैसी गेंद वैसा नतीजा, आसमानी सफर. टाटा बाय बाय षटकार. पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवे. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. या ठिकाणी झेल घेता आला असता मात्र जजमेंट चुकलं. आधीच चेंडू हातामध्ये यायच्या आधी हात मिटले गेले, त्यामुळे मात्र या ठिकाणी जीवनदान मिळते मदनला. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहतोय 17 धावांवरती स्थिर होतोय. कार्पेट पद्धतीने अगदी रोलिंग करत चेंडू चाललाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी वळलेत मात्र पुन्हा मागे फिरवले. आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 4 चेंडू खेळून झालेले आहेत. या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड आपण पाहतो 18 धावांवरती आहे. एकूण सामना पाहिला तर आपण 3 षटकांचा आहे. 3 षटकामध्ये 35 ते 40 धावा येणे गरजेचं आहे. आई गावदेवी कनेर संघाला आणि तोच मानस, तोच इरादा, तीच इच्छा आहे सर्वांची. यावेळी फुलटॉस चेंडू, प्रेक्षक बनतायत, स्वतः क्षेत्ररक्षक बघत राहिले. आम्हाला वाटलं इथून की चेंडू हातात जातोय की काय, मात्र मस्तकाच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. पोरी तू करू नको दे लपून छपून तू माझ्यावर मारतेस का. मी सिंगल तू मॅरिड होशील 4 चौकात तुला शोभेल काय. धन्यवाद डीजे. आतापर्यंत 5 चेंडू खेळून झालेले आहेत. पुढचा चेंडू असेल षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेला चेंडूला पाठवलं ऑन साइडला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. एक धाव पळून काढले, दुसरीसाठी फिरलेत, पुन्हा मागे फिरवलं जाते. स्वतः मदन मात्र स्ट्राईक घेण्याच्या इराद्यामध्ये आहेत, कारण शेवटचं षटक असेल. 2 ओव्हर आतापर्यंत समाप्त झालेत. 25 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 3 षटकांचा सामना असेल. काय घडेल शेवटच्या षटकामध्ये, किती धावा केल्या जातील, कितीचं टार्गेट दिले जातील, हे सारे प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये आहेत. कुठे जाऊ नका. आपण पाहतोय आरुष 11 चषक. घेऊया छोटीशी विश्रांती. सर्वाची बाई काय यंदा मी लग्नाची करते काय. आणि वराड तुझे मी बाई माझं पडलं पोरी तू काय. बाई म्हणाली काय यंदा मी लग्नाची करते काय. आणि वराड. ओके, चेंडू द्या. जुने जुने बॉल द्या. धन्यवाद डीजे. बघा, पूर्वी असं म्हटलं जायचं की चेंडू जर फुटला तर डेड बॉल घोषित केला जायचा. मात्र यावेळेला आपण नियम बदलताना पाहतोय. ज्या वेळेला चेंडूचे 2 तुकडे होत आहेत आणि 2 तुकडे जेव्हा वेगवेगळ्या दिशेने जातात, त्यावेळेलाच मात्र तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित केला जातो. हा एक नवीन नियम आपण या क्रिकेटच्या पटलावरती येताना पाहतोय. नवीन बॉलर 3रं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. साई, दिवस आहे साईचा, गुरुवार आहे, चेंडू हवेत आहे, डिस्टन्स मात्र कमी आहे. या वेळेला मात्र 2 धावा पूर्ण करतायत. 3ऱ्यासाठी पलटवार होईल काय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मदन यांच्या बॅटमधून येत आहेत. मदनचं आता आपण जर बॅटिंगचं पृथक्करण पाहिलं तर पहिले त्यांच्या माध्यमातून 4 चेंडू निर्धाव 0-0-0-0. त्यानंतर मात्र 2-6-6-1-6-1-2. जसं मोबाईल नंबर असतो तशा प्रकारचे धावांचा पाऊस. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू, आसमानी सफर, फटका दमदार, येईल षटकार.
32 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. त्यामध्ये 33 धावा, त्यामध्ये एकट्या मदनच्या आपण पाहतोय 30 धावा, त्यामध्ये 4 षटकार. यावेळेला अजून एक फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. साक्षात ईश्वराला माणसा आओ साई म्हणाला. साक्षात ईश्वराला माणसा आओ साई म्हणाला. धन्यवाद डीजे. अगदी 2 कंजेक्युटिव्ह षटकार, तिसरा लावला जाईल काय यावेळेला? गुटनाटेक चांगल्या पद्धतीने खेळून काढले. दुसऱ्यासाठी पलटवार होईल काय? स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत मदन. यस, इकडे बॅकअप थोडासा कमी पडतोय. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आपण पाहतोय 41 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मदन आपण पाहतो अगदी जास्तीत जास्त फटके मारतायत. म्हणजे माझ्याकडून पहिले 4 चेंडू मिस झाले होते, त्याचाच हा मोबदला घेतायत. यावेळेला चेंडू आहे ऑफ साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक साठी पलटवार केला जाईल काय? काय घडलं? जा जा असं म्हटलं होतं, मात्र मदन या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये बाद होत आहेत. बॅक टू द डग आउट मिस्टर मदन. मराठमोळी थोडीशी साधी थोडी कागजीचा भारी बायको पाहिजे नखरेला. मराठमोळी थोडीशी साधी थोडी कागजीचा भारी बायको पाहिजे नखरेला. नवीन बॅटर गौतम येत आहेत. अगदी शेवटचा चेंडू बाकी आहे. या पहिल्या इनिंग मध्ये स्कोरबोर्ड वरती 39 धावा लागलेल्या आहेत. 42 धावा लागलेल्या असताना यावेळेला आपण पाहतोय 1 बाउन्स क्षेत्ररक्षण करतायत, फेकी करतायत. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. तिसरी साठी पलटले होते, मात्र या ठिकाणी रनआउटच्या रूपाने तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. 45चं मोठं आव्हान दिले. षटका गणित 15 धावा करायच्यात. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि यानंतर अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, तो सुद्धा 3 षटकांचा राहील. काय घडेल? कोण बाजी मारेल? 45 धावांचं मोठं आव्हान आई गावदेवी कनेर संघाने कोस्माई खार्डी संघापुढे ठेवलेला आहे. हा पेलून काढला जाईल काय? अक्षयला आपण पाहणार आहोत. अक्षय इन फॉर्म मध्ये आहे, आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर योगेश, भूपेन, सागर, साई, जयेंद्र असे धडाकेबाज बॅटर हे कोस्माई खार्डी संघाकडे आहेत आणि ते सुद्धा मोठे मोठे फटके खेळू शकतात. हे 45चं आव्हान पेलण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. तर गोलंदाज आपण पाहतोय जे आई गावदेवी कनेर या संघाकडे आहेत. तर आपण गोलंदाज पाहिलं तर त्यांच्यामध्ये अक्षय आहे, अविनाश आहे, रोहन आहे, त्यानंतर आपण पाहतोय गौतम आहे. हे चांगले गोलंदाज सुद्धा आई गावदेवी कनेर संघाकडे आहेत. कोण पुढे जाईल या ग्रँड फिनाले आजच्या दिवसाच्या? आपण पाहतोय सत्यसाई खार्डी संघाबरोबर 2 हात करण्यासाठी कुठला संघ जाईल? कुठे जाऊ नका, आपण पाहतोय आरुष 11 चषक 2026. घेऊया ठीक आहे ब्रेक. सांज सकाळच्या पागाला माझ्या दारात क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. माझ्या दारात साई वनवीच्या वाघमाई. दारात साई वनवीच्या मेघमाई. भिक्षा मेघमाई, भिक्षा मेघमाई, भिक्षा मेघमाई, भिक्षा मेघमाई. साई बाबाची चला वेळ दौडू नका. घेतो दक्षिण स्वतः निर्धारित 3 षटकामध्ये 45 धावांचं आव्हान आणि ते आव्हान पेलण्यासाठी 2 खार्डीचे बॅटर
मात्र भूपेन आणि सागर येत आहेत. सन्माननीय अमरजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. अमीनजी मधुकर पाटील यांचं आगमन होते. वेलकम. चला लगेच वेळ दौडू नका, लगेच गोलंदाजीसाठी सज्ज व्हायचंय. अक्षय येत आहेत. आई गावदेवी कनेर संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी निर्धारित 3 षटकामध्ये 45 धावांचं आव्हान आहे. 15च्या रणगतीने पुढे जायचं आहे हार्डी संघाला. हार्डी संघामध्ये आपण पाहतोय संदीपजी चंद्रकांत चौधरी. आपणास विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. संदीपजी चंद्रकांत चौधरी साहेब आपण मंचावरती या. सागर आणि भूपेन. सागर आहे आता आपण पाहतोय सागर स्ट्राईक एंड वरती आहे, तर गोलंदाजीवरती अक्षय टू सागर. या वेळेला खोलवर चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 धाव मात्र पूर्ण होते. षटकागणिक 15ची धावगती पूर्ण करायची आहे. जर आपली स्वप्नांचं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल, या टुर्नामेंट मध्ये जर अबाधित राहायचं असेल, तर प्रत्येक षटकागणिक 15 धावा या राखायच्या आहेत कोसमाई खार्डी संघाला. ऑलरेडी खार्डीचा एक संघ आजच्या दिवसातील फायनल साठी मात्र पोहोचलेला आहे. तर दुसरा 2 हात करण्यासाठी कुठला संघ असेल? आई गावदेवी कनेर की खार्डी विरुद्ध खार्डी, म्हणजे बंधुप्रेम, भावाविरुद्ध भाऊ, कोण जाईल? 2 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले ते 1 धाव मात्र स्कोरबोर्ड वरती लावली जाते. भूपेन सामना करतील अक्षय यांचा. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. त्या तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतो. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. 1 धावेने स्कोरबोर्ड जातोय पुढे 2 धावांवरती. एक दुक्के से काम नहीं होगा. षटकार आणि चौकारांची गरज आहे. आणि मागचा सामना आपण पाहिला होता, तब्बल 15 चेंडू मध्ये 50 धावा तलावपाड्या संघाच्या आल्या असताना 18 धावांनी मात्र पराजित झाला आणि त्यामध्ये 9 चेंडू हे निर्धाव होते. आपण पाहतोय की हे प्रत्येक मॅच मध्ये हे निर्धाव चेंडू मात्र अगदी निर्णायक ठरतायत. यावेळेला सुद्धा एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू आणि 2 चेंडूंवरती 1-1 अशा 2 धावा आता मात्र पूर्ण होत आहेत. अक्षय पुढचा चेंडू. यावेळेला बॅटची कडा तो लागला होता आणि या ठिकाणी चुकी होणार नाही. बॅक टू द डग आउट मिस्टर सागर. सागरची खेळी संपुष्टात येते. डीजे नवीन बॅटर येत आहेत. जयेंद्र येत आहेत. नवीन बॅटर जयेंद्र येत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती असताना यावेळी लोअर फुल टॉस चेंडू मिस आउट होत आहेत. निर्धाव चेंडूचे सांगता होते. षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 2 धावा, 1 गडी मात्र बाद झालेले आहेत. यानंतर मात्र चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 43. सन्माननीय प्रोफेसर सुधीरजी दत्तात्रय किणी तसेच गजा दत्तात्रय किणी आपणास मी आमंत्रित करतोय मंचावरती या. आमचे मित्र तसेच प्राध्यापक सुद्धा आहेत सुधीरजी किणी. तर पहिलं षटक संपुष्टात आले. पहिल्या षटकामध्ये 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता दुसरं षटक घेऊन येत आहेत अविनाश. हा यू मिस, आय डेफिनेटली हिट. त्रिफळाचित फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द डग आउट मिस्टर भूपेन. त्रिफळाचित आउट. चांगला
नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी. धन्यवाद डीजे. 11 चेंडू 43 धावांची गरज. 11 मध्ये 43 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एक खणखणीत चौकार. प्रत्येक चेंडूवरती चौकाराची गरज आहे. 11 चेंडू 43 धावा. अविनाश आहे गोलंदाजी मार्क होते. पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची भूपेनला पाठवलंय. यावेळी दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू मिस होतोय. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बघतच राहिलेत. तू येतो का मी पाठीमागे जाऊ, द्विधा मनस्थिती झाली. काय करायचं, तू तू माई करता करता मात्र पाठवले रनआउटच्या रूपामध्ये. विकेटचं होतंय पतन. बॅक टू द डग आउट मिस्टर मोहित. NS. धन्यवाद विजय. महेश येत आहेत नवीन बॅटर. तसेच मी आमंत्रित करतोय सत्यसाई खार्डी संघाचे कर्णधार. आपण मंचाच्या दिशेने यायचंय, टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय, कारण लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. आजच्या दिवसातील कोणता संघ अगदी अंतिम 4 मध्ये जाईल त्यासाठीचा जो आजच्या दिवसातला फायनलचा सामना असेल गटातून येण्यासाठीचा, तो मात्र यानंतर सत्यसाई खार्डी संघाविरुद्ध कुठला संघ असेल तो मात्र या सामन्यातील जो विजेता असेल तो मात्र विपक्ष असेल नक्कीच. यावेळेला महेश येत आहेत. सागर 1 धाव काढून बाद झालेत. भूपेन 1 धाव काढून बाद झालेत. मोहित आपण पाहिलेत शून्यावरती बाद झाले असताना यावेळेला चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय गली रिजन मध्ये. यावेळेला लेग बाईकच्या रूपामध्ये 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. एका दुःखाने काही होणार नाहीये. मोठे मोठे फटके मारावे लागतील आणि संध्याकाळचं सत्र आहे, थोडीशी नरमाई येते आणि ह्या नरमाईमुळे कधी कधी मोठे फटके येणे शक्य होत नसतं. वारा सुद्धा थांबलेला असतो, म्हणजे वाऱ्याचा पण फायदा घेता येत नाही. म्हणजे ताकद, या ठिकाणी ताकद खूप महत्वाची आहे. ताकदीने खेळावं लागेल. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळला नाही, खालच्याच दिशेने आपण पाहिला आणि त्यामुळे सबमरीन डिलिव्हरी एक चांगली सांगता आपण पाहतो. निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत 2 विकेट आणि 1 धाव अविनाश यांच्या गोलंदाजीवरती येताना 3 धावा स्कोर बोर्ड वरती लावलेल्या आहेत. पुढचा चेंडू यावेळेला आसमानी सफर, कमाल धमाल बेमिसा, सुपर से भी ऊपर, सिक्सर, 6 धावा. धन्यवाद डीजे. 7 चेंडू 36 धावा. 7 मध्ये बनवायचे आहेत 36. या चेंडूवरती एक मोठा फटका गरजेचा आहे आणि यस, आम्ही बोललोय मोठा फटका आणि त्या ठिकाणी चाणाक्ष क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. या वेळेला मात्र झेलच्या रूपामध्ये बाद होत आहेत मिस्टर जयेंद्र. बॅक टू दी डग आउट. विकेटचा पतन. धन्यवाद डीजे. चला सत्यसाई खार्डी संघाचे कर्णधार येतील टॉस बॉक्स मध्ये. सत्यसाई खार्डी लगेच या वेळ दौडू नका, कारण सूर्यनारायण अस्ताला चाललेला आहे. जर उशीर झाला तर सामना पुन्हा कमी षटकांचा खेळवला जाईल. नवीन गोलंदाज गौतम येत आहेत गोलंदाजी मार्क होते आणि नवीन बॅटर सुद्धा आपण इन मध्ये होताना पाहतोय. नितेश यावेळेला पाहतोय आपण 1 बाउन्स चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते तिथे मिडॉनच्या दिशेने. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र 35 धावांची गरज. स्कोरबोर्ड आपण पाहतोय 10-5 मध्ये 35. यावेळेला मात्र गोलंदाज चुकला तरच मात्र चान्सेस आहेत. 4 मध्ये 35. 4 मध्ये 35 म्हणजे
ब्लाइंड स्ट्रोक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर डोळं मिटकून मारण्याचा प्रयत्न. त्यावेळेला यश येत नाही, त्यावेळेला असा आंधळी कोशिंबीर स्ट्रोक मारला जातोय. तोच प्रयत्न बॅटरकडून होताना पाहतोय. या वेळेला मात्र पॉइंटच्या वरून वन बाउन्स चौकार. लंकेश, मोहित अरे जर बॅट दाखव, जाम भारी, एक नंबर. मोहित अगदी वाटच बघत होता. चौकार आहे, 1 बाउन्स, 4 धावा. नक्कीच मोहित मात्र यावेळेला रील ही करणारच आहे. अगदी जाईल, पहिल्यांदा मोबाईल बघेल, डीबीएन लाईव्ह पहिलं ओपन करेल आणि त्यानंतर अगदी थोडासा पाठीमागे येऊन नक्कीच यावेळेला कॉपी डाऊन केलं जाईल पुढचा. आणि मोहित पहिलं सबस्क्राईब कर डीबीएनला, त्यानंतर मात्र क्लिप बनव. नक्कीच जसा चेंडू आला होता तसंच त्यांनी पाठवलं. आता मात्र औपचारिकता राहिले, शिल्लक राहिले या मॅच मध्ये. सामना जवळजवळ 99% आपण झुकलेला पाहतोय. आई गावदेवी कनेरच्या बाजूने काही जादू झाली तरच मात्र या ठिकाणी कमबॅक करेल. यावेळेला गली रिजन मध्ये चेंडू येतोय, दन करतोय. एक धाव, एक चेंडू मध्ये 30 धावा. एक चेंडू मध्ये 30 धावा. 5 नो बॉलची गरज आहे. वेल डन आई गावदेवी कनेर. यानंतर आपण झुंजणार आहात सत्यसाई खारडी संघाबरोबर. चला दोन्ही कर्णधार सत्यसाई खारडी आणि आई गावदेवी कनेर लगेच यायचंय. कर्णधारांनी मदन आपण यायचंय धावत पळत. चला खारडी संघाचे कर्णधार सुद्धा येतील.